हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग 3. 15 डिसेंबर 1977. आज परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मदिन आहे. आपण मोठ्या प्रेमानं हा उत्सव साजरा करीत आहोत. आजचा दिवस मोठ्या आनंदाचा. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आपल्यामध्ये राहिले, वावरले, बोलले, चालले. त्यांच्याकडून आपण काही काही गोष्टी शिकतही गेलो. अध्यात्म क्षेत्रामध्ये हा दैदिप्यमान हिरा आपल्या पूर्ण तेजानं चमकून गेला. त्याचं तेज आपल्याला यापुढे कित्येक काळ मार्गदर्शन करत राहील. त्यांची नुसती स्मृती झाली तरी अंतःकरण भरून येतं. असा हा 100 नंबरी संत. त्यांचे आपण सारे अनुगृहीत झालो. त्यांच्या कृपादृष्टीला पात्र झालो. एवढा जरी भाव मनात आला तरी अंतःकरण सद्गदित होतं. या प्रसंगी काही गोष्टी मला ज्या सहज स्फुरल्या त्या मी सांगण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करीत आहे. आपला नाथ संप्रदाय हा आदिनाथांपासून चालत आलेला आहे आणि स्वरूपानंदांपर्यंत त्याची सरळ परंपरा आहे. त्यात मच्छिंद्रनाथ, ज्ञानदेव, गुंडा महाराज आदी मोठमोठी मंडळी होऊन गेली. आपण त्या परंपरेचे वंशज आहोत. ही परंपरा कशी चालत आली, हा परंपरेचा वारसा कुणाला आणि कसा मिळतो, याचा जर बारकाईनं विचार केला तर असं स्पष्ट दिसतं की संप्रदायात जी अधिकारी व्यक्ती असेल तिचे त्या काळी अनेक शिष्य असत. एकाच वेळी 2-3 शिष्य देखील अधिकारी होण्यास पात्र असत. पण प्रत्यक्षात नाथ संप्रदायाचं उत्तरदायित्व मात्र एकाच व्यक्तीला देण्यात येत असे. सद्गुरूंना शिष्य पुष्कळ असले तरी कुणाही सामान्य शिष्याला मुद्रांकित करण्याची पद्धत म्हणजे अनुग्रहाचा अधिकार देण्याची पद्धत या संप्रदायामध्ये नाही असं दिसतं. त्या शिष्याजवळ काही किमान गुणवत्ताही असावीच लागते. त्यात शास्त्राचा सखोल अभ्यास, दीर्घकाळ साधना, नाथ संप्रदायात ध्यानाच्या बैठकीला फार महत्त्व आहे. मार्गदर्शन करण्याची पात्रता अंगी हवी. शिष्य चुकीच्या मार्गाने चालला तर त्याला योग्य मार्गावर आणून ठेवण्याचं कौशल्य हवं. शिक्षकी पिंड हवा. एवढी गुणवत्ता आणि सामर्थ्य त्या शिष्याजवळ असल्याखेरीज त्याला मुद्रांकित करून काही उपयोग नाही. आणि या सर्व गुणांनी युक्त शिष्यालाच मुद्रांकित करायचं ही पद्धत ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत शिरोमणींनीही अवलंबलेली दिसते. तेच तंत्र स्वरूपानंदांनीही अवलंबलेलं दिसतं. अनुग्रह देणाऱ्याजवळ जर एवढी गुणसंपत्ती हवी तर ज्याच्याकडे संप्रदायाचं उत्तरदायित्व सोपवायचं, ज्याला सद्गुरूपदी आरूढ करायचं, त्याच्याजवळ याच्यापेक्षा अनेक मोठमोठ्या गुणांची आवश्यकता आहे असं दिसतं. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचं एकूण जीवन पाहता त्यांनी ज्या प्रकारे संप्रदाय वाढवला त्याचा नीट विचार करता असं दिसतं की त्यांच्या अंगी अनेक असामान्य गुण होते. ते गुण मिळवता येत नाहीत. ती दैवी संपत्ती, तो शोधित सत्वगुणाचा पिंड हा जन्मावाच लागतो. बालपणापासूनच त्यांचं असामान्यत्व इतरांच्या लक्षात येत असतं. स्वामीजींच्या जवळ असलेल्या या दैवी संपत्तीला शास्त्राभ्यासाची, साधनेची आणि गुरुकृपेची जोड मिळाल्यावर त्या वृक्षाला जी अमृतमधुर फळं लागली त्याची गोडी चाखत असंख्य साधक त्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत राहून त्यांच्या मार्गदर्शनानुसार परमार्थाची वाट चालू लागले. स्वामीजींच्या या गुणसंपत्तीमुळेच त्यांचे सद्गुरू बाबा महाराज यांच्या प्रथम दर्शनीच लक्षात आलं की हाच तो महापुरुष ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होतो. अशी कोणती गुणसंपत्ती स्वामीजींजवळ होती? शास्त्राचा खोलवर अभ्यास,
भगवद्गीता, उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध हे सर्व त्यांचे आवडते ग्रंथ होते. बाल्यापासून गीताध्ययनी होता मज बहुछंद, तारुण्यी तत्कथित तत्वसुख भोगी आज अगाध. बाळपणापासून परमार्थाची ओढ होती. तरुण वयातच शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती आली. शिक्षकी पिंड, शिष्य कसाही असला तरी त्याला मोठ्या प्रेमानं विषय समजावून देण्याची विलक्षण हातोटी. समाजाच्या उद्धाराची आत्यंतिक तळमळ. बुडता हे जन न देखवे डोळा, हे जे संतांचं लक्षण ते त्यांच्याजवळ होतं. आत्मोद्धार साधून कुठंतरी एकांतात राहणारी मंडळी कुठे कुठे सापडतात, पण केवळ आत्मकल्याण एवढंच जीवनाचे ध्येय न मानता या मार्गावर येऊ इच्छिणाऱ्या अनेक मुमुक्षू साधकांना अध्यात्मज्ञान देण्याचं सामर्थ्य, औदार्य, कौशल्य हे सर्व स्वामीजींजवळ पुरेपूर होतं. समोर येणारा साधक कोणत्या पातळीवर आहे हे जाणून त्याच्या प्रकृतीला, परिस्थितीला झेपेल, मानवेल अशीच साधना त्याला सांगून ते त्याला परमार्थ मार्गावरचा पाईक बनवेल. स्वामीजींच्या असंख्य पत्रांवरून हेच दिसतं. 4 लोकांना आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी जी एक स्वभावाची नैसर्गिक देणगी लागते, त्यात आत्यंतिक प्रेमळपणा, कारुण्य, दयार्द्र अंतःकरण, सहनशीलता, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं, निरहंकारिता, निरपेक्ष सेवाभाव, शांत प्रसन्न व्यक्तिमत्व, दुसऱ्याला आपल्या वागण्या बोलण्यानं मोहून टाकून आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचं तंत्र, हे सर्व स्वामींजवळ होतं. प्रकृतीची अत्यंत प्रतिकूलता असतानाही या सर्व गुणांचं जे अमोलिक धन त्यांच्याजवळ होतं, त्यामुळे त्यांच्याकडे जाणारी लहान थोर व्यक्ती, स्त्री पुरुष त्यांचीच बनून राहिली. स्वामीजींकडे येणाऱ्या मंडळीत सर्व संप्रदायाची मंडळी येत असत. सांप्रदायिक अभिनिवेश त्यांच्याजवळ कधीच नव्हता. त्यामुळे ते सर्वांनाच अत्यंत प्रिय झाले होते. प्रपंच परमार्थाची सांगड घालावयास सांगणाऱ्या त्यांच्या शिकवणुकीमुळे बहुसंख्य प्रपंचीजनांना ते आपल्या जवळचे सुहृद वाटत. स्वामीजींचे हे सर्व गुण पाहिले म्हणजे सांप्रदायिक उत्तरदायित्व ज्यांच्यावर सोपवायचं त्यांच्याजवळ कोणती गुणवत्ता हवी याची कल्पना येते. कारण हे काम तसं सोपं नाही, अथवा मानमरातब, डामडौल मिरवता येईल असंही काम नाही. हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे आणि म्हणूनच हे काम सोपवण्यास योग्य असा शिष्य भेटल्याखेरीज सद्गुरू हे काम सोपवत नाहीत, अशी या नाथ संप्रदायाची पद्धत आहे. आज एवढंच. यानंतरचा 4था भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.